बोईसर बस डेपो परिसरात अंमली पदार्थांची वाहतूक व विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बोईसर पोलिसांनी सापळा रचत मोठी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी 3 किलो गांजासह 51 वर्षीय महिलेला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सविता शिव बहादूर सिंग असे आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला बस डेपो परिसरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असताना तिला रंगेहात पकडण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारातील किंमत लक्षणीय असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात संबंधित कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान ही महिला एकटीच या बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेली होती की तिच्या मागे एखादी टोळी कार्यरत आहे याचा तपास पोलीस करत आहेत। गांजा कुठून आणण्यात आला, तो कुठे विक्रीसाठी नेण्यात येणार होता, तसेच यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध घेण्यावर पोलीस भर देत आहेत। नुकतेच बोईसर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेल्या सुनील जाधव यांच्या समोर अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यवसायावर आळा घालण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे। औद्योगिक वसाहती तसेच येऊ घातलेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे बोईसर परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परप्रांतीय कामगारांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे। याचा फायदा घेत काही समाज कंटकांकडून बेकायदेशीर धंदे फोफावत असल्याचे चित्र दिसून येत आहे। या घटनेमुळे बोईसर परिसरात अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यवसायाबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांनी अशा कारवाया अधिक तीव्र करण्याची मागणी होत आहे। पोलिसांकडून तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपको पता बोलो बाहेरून गाण्यानं दाखवतच ना झाला इथला दिन काबा टिकतो सर या आपल्या पगार यायचं नाही ठिकाणावर पैसा राहतच ना साहेब लगन राहायचे पोराला टाकणार पण हाँ मग फेमस करना पडेल ना साहेब गायला पण बाबा 2 किलो ठिकाणावर वो 3 किलो खायचे हो 3 किलो है ना 2 किलो एक 968 ठीक आहे। आपण आता आपल्या जो खातील लकोटे आहेत त्याच्यामध्ये टाकून सील वगैरे दिले खूप नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।